नागपुर में लूट की वारदात का पुलिस ने तेजी से खुलासा करते हुए 2 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। आरोप है कि दोनों ने हुड़केश्वर रोड पर एक ऑटो चालक को चाकू दिखाकर उसका मोबाइल फोन और नकदी लूट ली थी। घटना के बाद सकरदरा पुलिस और क्राइम ब्रांच की यूनिट 4 ने सीसीटीवी फुटेज और तकनीकी जांच के आधार पर आरोपियों को धर दबोचा। पुलिस ने आरोपियों के कब्जे से लूटा गया मोबाइल, नकदी और वारदात में इस्तेमाल किया गया ऑटो भी बरामद किया है। फिलहाल पुलिस दोनों आरोपियों से पूछताछ कर रही है और यह पता लगाया जा रहा कि उनका संबंध अन्य आपराधिक मामलों से तो नहीं है। बरोबर आहे। प्रवास करत असताना रिक्षाने ॲटो रिक्षाने ते 1 किलोमीटर दूर गेल्यानंतर पिपळा फाटा रोडवर ॲटो चालक मालक व त्याच्यासोबत एक मित्र असे दारूच्या नशेत होते। पुढे गेल्यानंतर त्याला थांबवले, त्याच्याकडून पैसे आणि मोबाईल हिसकावून घेतले। तो विरोध केला म्हणून त्याच्या डोक्यावर दगडाने मारहाण करून जखमी केले। अशा पद्धतीची माहिती मिळाली। तसेच नियंत्रण कक्षात माहिती मिळाली। त्याच्यावरून आम्हाला माहिती मिळाल्याबरोबर लगेच आम्ही त्या पिपळा फाटा रोडवर जाऊन घटनास्थळी भेट देऊन स्टाफसह सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून नेमकं कोण आहे त्याची गोपनीय माहिती काढली। 1 तासाच्या आतमध्ये आरोपींना ताब्यात घेतला। त्याच्यानंतर ते गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, त्याचे मोबाईल्स, तसेच जे फिर्यादीचा मोबाईल आणि त्याचे पैसे जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी वैद्यकीय तपासणी करून हुडकेश्वर पोलीस स्टेशन ताब्यात दिले। अगदी बरोबर आहे। नितीन योगेश डिंगे हा पिपळा फाटा रोडवरच राहतो, भाड्याने राहतो। हा रिक्षा चालक आहे आणि याच्यावर 2008 मध्ये एक खुनाचा गुन्हा आहे आणि जबरी चोरीचा गुन्हा आहे, विनय भंगाचा पण गुन्हा आहे। तसेच दुर्लभ बादल मारुती ठाकरे तोही त्याच रोडवर राहणार आहे। त्याच्यावर 324 म्हणजे मारहाणीचे 3 गुन्हे आहेत आणि NC असे दोन्ही गुन्हेगारावरती जुने गुन्हे आहेत। त्याच्यामुळे त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल। बरोबर याच्यात वैभव बारंगे AP आहे आणि राजकुल लिवार, देवेन आणि पुरुषोत्तम अजय या लोकांनी कारवाई केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट NTV 24।